सड़कें टूटी हो, गड्ढे हो, हादसे हो, ये सब अब आम बात हो गई है। लेकिन पनवेल में इन गड्ढों को देखने के लिए अब सफारी निकाली जा रही है। पनवेल महानगर पालिका क्षेत्र में गड्ढों की भरमार से तंगाकर महाराष्ट्र नवनिर्माण सेना ने यह अनूठा कदम उठाया। नई मुंबई के पनवेल में सड़कों पर गड्ढे इतने ज्यादा हो गए हैं कि अब वे पर्यटन स्थल बनते जा रहे हैं। इससे आक्रामक मनसे ने आज पनवेल मनपा क्षेत्र में गड्ढा सफारी आंदोलन किया। इस दौरान पनवेल के अद्भुत ऐतिहासिक और रमणीय गड्ढों की यात्रा के नाम से पोस्टर भी जारी किए गए। मनपा के सामने से शुरू हुई ये सफारी पूरे शहर में उन सड़कों से गुजरी जहां सिर्फ गड्ढे ही गड्ढे थे। इस व्यंग्यात्मक आंदोलन के जरिए मनसे ने न सिर्फ प्रशासन की नींद तोड़ने की कोशिश की, बल्कि नागरिकों को भी जागरूक किया। यम है हम या पनवेल महानगर क्षेत्रामध्ये जेवढे खड्डे झालेले आहेत त्या खड्ड्यांमुळे खूप नुकसान झालेलं आहे लोकांचं आणि खूप जणांचे बळी पण गेलेले आहेत। या महाराष्ट्रामध्ये पण तोच प्रकार घडलेला आहे। पण मी खाली या कारणाने आलो की रोजचे सामान्य 10 ते 20 बळी यायचे, पण आता 100 लोकांचे बळी होतात। तर त्याचं कारण काय हे बघण्यासाठी मी खाली आलोय। पण हे इथं आल्यानंतर कळलं की कंत्राटदार जे भ्रष्टाचार आहे त्याच्यामुळे हा सगळा प्रकार घडतोय। जर या भ्रष्टाचारांना मी बरोबर काही कारवाई केली तर हे नक्कीच पुढे जाऊन रस्ते चांगले होतील आणि चांगले कंत्राटदार येतील। पुढची मागणी काय असणार आहे? नक्की कंत्राटदार भ्रष्टाचार आहेत का कुठल्या पक्षाचे आहे? पक्षाचे म्हणण्यापेक्षा महानगरपालिकेमध्ये जे आयुक्त बसलेले किंवा अधिकारी कुठले असतील त्यांनी जर लक्ष दिलं रस्त्यामध्ये खड्ड्यांमध्ये तर नक्कीच पूर्ण होतील। का लक्ष देत नाही अधिकारी? खात असतील पैसे असा आमचा आरोप असेल। चित्रगुप्ताला विचारा। चित्रगुप्ताला विचारा। पनवेल महानगरपालिकेमध्ये दरवर्षीच खड्ड्यांचं साम्राज्य असतं, परंतु यावर्षी ज्या पद्धतीने कंत्राट दिली गेलेत आणि डांबरवरती फक्त डांबरची चादर टाकण्यात आलेली आहे, त्यामुळे या पावसाळ्यामध्ये पनवेलचे रस्ते खड्डेमय होणार हे सर्व जनतेला माहिती होतं, फक्त अधिकाऱ्यांना माहिती नव्हतं। ते आम्हाला कळत नाहीये अधिकारी इथले लोकप्रतिनिधी हे फक्त कंत्राटदारांची घरं भरण्यासाठी कंत्राट देत आहेत का? कारण इथे ज्या पद्धतीने खड्डे पडलेत हे खड्डे असं वाटायला लागले 400 वर्षापासून इथेच आहेत आणि पुढची 400 वर्षे त्यांना सांभाळण्याची जबाबदारी पनवेल महानगरपालिकेने घेतलेली आहे। बहुतेक तुम्ही हेच आंदोलनाचं स्वरूप का स्वीकारलं? म्हणजे लाईक सफारी असेल, यम असेल का? नाही, कसं आहे, आपण तीर्थक्षेत्री जातो, आपण पर्यटन स्थळी जातो, तसंच खड्डे हे उत्तम पर्यटनाचं ठिकाण आहे। या खड्ड्यांमधून आर्थिक नियोजन साधलं जातं। अनेक मेडिकल्स या खड्ड्यांमुळे चालतात, अनेक डॉक्टर्सचे दवाखाने या खड्ड्यांमुळे चालतात, हॉस्पिटल्स खड्ड्यांमुळे चालतात, कॉन्ट्रॅक्टरची मुलं लंडनला जाऊन या खड्ड्यांमुळे शिकतात, अधिकाऱ्यांची बंगले तयार या खड्ड्यांमुळे होतात। इतकं खड्ड्यांचं महत्व असताना त्यांचं पर्यटन स्थळ म्हणून त्यांचा विकास का नाही करायचा? आश्वासन मिळालं? पालिकेने आम्हाला आश्वासन दिलं पुढचे 400 वर्ष खड्ड्यांना अजिबात काही त्रास होणार नाही आणि त्यांचं संवर्धन जोपासून आम्ही उत्तम प्रकारे करू। पुढचं पाऊल काय असणार? पुढचं पाऊल अधिकाऱ्यांना कळेल काय असेल ते। आता आम्ही लोकशाही मार्गाने आलो, सध्या नको। पुढचं पाऊल त्यांना कळेल, आमचं त्यांना माहिती आहे। मागच्या वेळी बाहेर कुठले होते महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा